तर इंटिजर टाईपचा अरे असेल तर आपण इंट टाईपचाच डेटा त्यात ऍड करू शकतो. दॅट इज कॉल्ड एज होमोजिनियस डेटा. ओके. देन अरेज आर इन फिक्स्ड इन साइज. अरेज आर फिक्स्ड इन साइज. ओके. अरेज आर फिक्स्ड इन साइज म्हणजे एकदा जर आपण अरे तयार केला आणि त्याला एखादी साईज दिली, तर त्याच्यापेक्षा जास्त साईज त्याची वाढवू शकणार नाही. ओके. मॅक्स एलिमेंट आपण 10, या एसटीडी अरे मध्ये फक्त आपण 10च एलिमेंट ऍड करू शकतो. याच्यापेक्षा जास्त जर एलिमेंट आपल्याला ऍड करायचे असतील तर नवीन अरे तयार करावं लागेल. ओके. देन विथ रिस्पेक्ट टू मेमरी अरेज आर नॉट गुड. विथ रिस्पेक्ट टू मेमरी अरेज आर नॉट गुड म्हणजे समजा जर आपल्याला आपल्याकडे अरे आहे एक 100 एलिमेंट्सचा, 100 इंडेक्स वाला अरे आहे आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला 10च एलिमेंट स्टोअर करायचेत किंवा 20 एलिमेंट स्टोअर करायचे, तर उरलेले 80 जे बॉक्सेस आहे, 80 जे इंडेक्सेस आहेत, ते मेमरी लोकेशन मध्ये वेस्टेज जातात. दॅट इज वाय इट इज नॉट गुड विथ रिस्पेक्ट टू मेमरी. Okay. With respect to performance, arrays are good and it is recommended to use. Okay. What is this? We'll see later with respect to performance, but just to understand, arrays are faster. Arrays काय फास्ट काम करतात. Okay. Arrays itself is a data structure, so it works faster. Okay. As compared to collection, we are comparing it with collection. So as compared to collection, arrays works faster. Okay. Again, arrays cannot hold. Okay, or arrays can hold. Right, sorry, it was like this. Arrays can hold both a data type object, like primitive data type and non-primitive data type, not objects. Arrays can hold both a data type because non-primitive data for primitive data type we cannot create a object. Okay, arrays can hold both data types of data, like primitive data type and non-primitive. Primitive म्हणजे int, char, float, double, whereas non-primitive म्हणजे एक तो user defined class or your string class. Okay, such type of data is called as non-primitive data. Okay, now, so one more thing is that yesterday we saw if we simply wants to print out the array. जर आपल्याला सिंपल अरे जरी प्रिंट करायचा असेल तरी आपल्याला पूर्ण एक लूप लिहावा लागतो आणि त्याच्यातून अरे इंडेक्सच्या बेसिसवर आपल्याला एक एक एलिमेंट रीड करावा लागतो. ओके. आणि अजून जे काय ऑपरेशन्स असतील अरे मध्ये त्या सगळ्या ऑपरेशन साठी आपल्याला कोड लिहावा लागतो, डायरेक्ट कोड लिहावा लागतो. वी डू नॉट हॅव एनी युटिलिटी मेथड. जसं की आपल्याला स्ट्रिंग बिल्डर मध्ये रिव्हर्स नावाची मेथड होती, विच वॉज हेल्पफुल फॉर रिव्हर्सिंग द कम्प्लीट स्ट्रिंग. राईट. जसं की स्ट्रिंग बिल्डर मध्ये व्हेन वी से युटिलिटी मेथड, तर इथं मी स्ट्रिंग बिल्डर एसबी इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग बिल्डर. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मी एक एक व्हॅल्यू पास करतोय, काही पण गाथा इन्फोटेक. आणि जर मला या स्ट्रिंगला रिव्हर्स करायचं असेल तर आपण काय करणार, सिस्टम डॉट 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 प्रिंटलन सिम्पल एसबी डॉट रिव्हर्स मेथड कॉल करणार. म्हणजे या कम्प्लीट स्ट्रिंगला काय होणार, इथं रिव्हर्स केल्या जाणार. तर रिव्हर्स करण्यासाठी आपल्याकडे डायरेक्ट मेथड जशी आहे या स्ट्रिंग क्लासमध्ये किंवा स्ट्रिंग बिल्डर मध्ये, तर असा रेडीमेड युटिलिटी मेथडचा सपोर्ट आपल्याला अरे मध्ये नाहीये. ठीक आहे. मग प्रत्येक वेळेस जर आपल्याला अरे जर रिव्हर्स करायचा असेल तर आपल्याला शेवटपासून पुन्हा इथं जर रिव्हर्स करायचं असेल तर आपण पहिल्यापासून प्रिंट करतोय. जर रिव्हर्सच्या केसमध्ये शेवटचा एलिमेंट पहिल्यांदा प्रिंट करावा लागेल आणि लाईक दिस. Okay, so we do not have such a type of utility support in array, but we do have such a type of strong utility support in collection. ठीक है. Now, these are the various disadvantages of array. These are the various features of array, and also we can say disadvantages of array over collection. Now, to overcome these disadvantages, we have something called as collection framework. We have something called as collection framework. Okay. Now, the advantages of collection over this. Okay.
The first thing is, now what does this collection do? Okay, the first thing is collection. The first thing is collection framework. Okay, in collection framework, what do we have? Okay, in collection framework, what do we have? Collections, I'll write. Okay, later we'll see. There is a difference between simple collection and collections. Okay, now in collection framework, first thing in array, what was happening? In array, we used it in array only similar type of data we can store, but in collection, we can store different type of data. We can store different type of data. यालाच म्हणतात heterogeneous data. Okay, we can store both similar type of data and different type of data. And different type of data म्हणजे homogeneous and heterogeneous both type of data we can store inside collection. Okay, how does it looks and all we'll see, but just let's note it down. Okay, दूसरा, these are fixed in size. What arrays are fixed in size, whereas collections are in ग्रोएबल नेचर. GROWABLE, ग्रोएबल इन नेचर म्हणजे जसा जसा तुम्ही डेटा ऍड करत जाल, जसा जसा तुम्ही डेटा ऍड करत जाल ना, तसं तसं तुमच्या कलेक्शनची साईज वाढत चालते. ओके, जसं की इथं इथं या केसमध्ये काय, इनिशियली अरेची साईज 5 आहे. इथं आपण 5 एलिमेंट ऍड केले, पण सहावा एलिमेंट ज्यावेळेस आपण सहावा एलिमेंट ऍड करायला जातोय, त्यावेळेस आपल्याला अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड येत होता. पण कलेक्शनच्या केसमध्ये तसं नाही होणार. कलेक्शनच्या केसमध्ये काय होणार, की तुम्ही जरी पहिल्यांदा कलेक्शन मध्ये 5 एलिमेंट ऍड केले आणि सहावा एलिमेंट ऍड करायला जाल ना, तर कलेक्शन स्वतःची साईज, ओके, कॅपॅसिटी इन्क्रीज करतो. Collection itself increases its own size. So that is why it is called as, it is in growable in nature. Okay, growable in nature. That is based upon our requirement, we can increase or decrease it. Okay, it is growable in nature and based upon our requirement, we can increase it and decrease it. Okay, so now this collection with respect to performance, okay, we'll see this point at last. It can hold any type of data. Okay, now the collection. So in case of array, we saw we can use array to hold both type of data type, like primitive data type and non primitive. म्हणजे स्मॉल इंट पण आपण यूज करू शकत होतो आणि स्टुडंट पण आपण यूज करत होतो, म्हणजे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप पण आपण स्टोअर करू शकतो. बट इन केस ऑफ कलेक्शन, नो, वी कॅन यूज ओनली नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप म्हणजे असे डेटा टाइप ज्याचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट करू शकतो. फक्त तसेच डेटा टाइप आपण यूज करू शकतो, होल्ड करू शकतो. वी कॅन, आय मीन कलेक्शन कॅन होल्ड. कलेक्शन कॅन होल्ड. कलेक्शन कॅन होल्ड ओनली नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. म्हणजे इथं स्मॉल इंट, स्कॅर, फ्लोट, डबल हे चालणार नाहीत. हे काय, हे चालणार नाही. दीज आर नॉट अलाउड. ओके, नॉट अलाउड. दीज आर नॉट अलाउड. दीज आर नॉट अलाउड. मग यांच्यासाठी आपल्याकडे वी हॅव समथिंग कॉल्ड ॲज wrapper क्लासेस. वी हॅव समथिंग कॉल्ड ॲज wrapper क्लासेस. ओके, wrapper क्लासेस म्हणजे जेव्हा आपल्याला इंटिजरला रिप्रेझेंट करायचं असतं ऑब्जेक्टच्या फॉर्म मध्ये, तेव्हा आपल्याकडे मोठा इंटिजर नावाचा एक क्लास आहे. तो क्लास आपण यूज करू शकतो. आणि दिस इंटिजर क्लास इज अ नॉन प्रिमिटिव्ह क्लास. फॉर कॅर साठी कॅरेक्टर नावाचा क्लास आहे. फॉर डबल साठी DOUBLE डबल. फ्लोट साठी फ्लोट. लॉंग साठी लॉंग. ओके, शॉर्ट साठी शॉर्ट. ओके, सो दीज आर द व्हेरियस
wrapper classes we have available. आपण या क्लासेसला आपण पाहणार आहोत. बट जस्ट टू रिमेंबर, कलेक्शन मध्ये आपण ओनली नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइपच होल्ड करू शकतो. प्रिमिटिव्ह डेटा टाइप आपण होल्ड करू शकत नाही. म्हणजे इंट, कॅर, फ्लोट, डबल या टाइपचे डेटा टाइप आपण कलेक्शन मध्ये होल्ड करू शकत नाही. आपल्याला फक्त नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइपच पाहिजे. दॅट इज प्रॉपर क्लासेस या टाइपचे इंटिजर, कॅरेक्टर, डबल, फ्लोट, लॉंग आणि स्टुडंट. ठीक आहे. And student too. Student is not a wrapper class. Student is only non-primitive class. Okay, like a student. Not allowed this one and allowed this one. Okay, what are these wrapper classes? We'll see. Okay, collection can hold only non-primitive data type. Non-primitive म्हणजे ज्यांचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट करू शकतो. ज्यांचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट करू शकतो. ओके, त्याला नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप म्हणतात. प्रिमिटिव्ह डेटा टाइपचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट करू शकत नाही, म्हणजे म्हणून त्यांना प्रिमिटिव्ह डेटा टाइप म्हणतात. Okay, and that is why it is called as primitive data type. Also, this is the one of the reason why Java is not a fully object oriented programming language. Sometimes, I mean, in the older days, right, they used to ask why Java is not fully 100% object oriented. Java is object oriented programming language, but still it is not fully object oriented programming language because Java supports Java supports primitive data types too. Java supports primitive data type. मग primitive data types are not object. आपण यांचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. म्हणून जावा फुल्ली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये. फुल्ली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज त्या लँग्वेजला म्हणतात ज्याच्यामध्ये एव्हरीथिंग इज ऑब्जेक्ट. Everything is object, but in Java that is not a case. There are some places where we do not use object to hold the data. That is why Java is not fully object oriented programming language. Okay, now, so what is this? We can hold only non-primitive data. Okay, and as collection is developed on the basis of some data structure. Some data structure. ओके, सम डेटा स्ट्रक्चर म्हणजे डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? जसं की अरे एक डेटा स्ट्रक्चर होता आपला, वर पाहिला आपण. अरे डेटा स्ट्रक्चर आहे, लिंक लिस्ट डेटा स्ट्रक्चर आहे. हे पाहणार आहोत आपण कसं काम करणार आहे. ओके, देन ट्री डेटा स्ट्रक्चर आहे. ओके, देन these are the various data structures. Then क्यू आहे. ओके, these are the various data structures are there. ओके, आणि हे जे कलेक्शन्स आहेत ना, या डेटा स्ट्रक्चरचा यूज करून डेव्हलप केले आहेत. म्हणजे कलेक्शन मध्ये हाच अरे, बॅकएंडला हाच अरे यूज केलेला आहे, पण या अरेचे कम्प्लीट त्यांनी अप्लिकेशन कम्प्लीट सॉफ्ट कोड डेव्हलप केला आणि त्याच्यावर एक रॅपर बनवला कलेक्शनचा. ओके, म्हणजे या सगळ्यांचा यूज करून त्यांनी कलेक्शन फ्रेमवर्क डेव्हलप केलेला आहे. आणि म्हणून यांच्याकडे काय झालं, जावा कलेक्शन वाल्यांकडे काय झालं, एक एक्स्ट्रा फॅसिलिटी अवेलेबल झाली, जी की यांनी मेथड्स तयार केल्या या कलेक्शनवर, या अरेवर त्यांनी काय केल्या, मेथड तयार केल्या. ओके, व्हॉट दे डीड, so as a collection is developed on the basis of some data structure, hence they provided, म्हणून त्यांनी काय केले, काही मेथड्स रेडीमेड, hence they provided ready-made methods for working with collection. ओके, hence they provided ready-made methods for working with collection. म्हणजे जसं की आपल्याला अरे मध्ये इन्सर्ट करायसाठी अरे इंडेक्स ऑफ अरे इंडेक्स ऑफ 0 करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण काय ऍड करत होतो, अरे इंडेक्स ऑफ 1 म्हणजे पर्टिक्युलर इंडेक्स द्यायला लागत होता. तशी केस कलेक्शन मध्ये नाहीये. ओके, कलेक्शन मध्ये सेट रेडीमेड मेथड्स आहेत. कलेक्शन मध्ये डेटा ऍड करण्यासाठी, डेटा रीड करण्यासाठी, डेटा डिलीट करण्यासाठी, डेटा इन्सर्ट करण्यासाठी. ठीक आहे, आणि त्या मेथड्सचा यूज करून आपल्याला वर्किंग विथ कलेक्शन हे इझी झालंय. नाव
one point is remaining from this, that with respect to performance, no arrays are good recommended to use, but with respect to performance, with respect to performance, collections are not that good. ठीक है, as compared to array, as compared to array. Okay, now what is this point? Just we'll try to just understand what exactly this is, okay, with respect to performance, and then we'll start. Okay, now one simple example. Okay, one simple example. This is what, let's say this is a well. Well, what is well? We hear. Okay, and there is some water inside this well. Okay, now you are here and you have this bucket, okay, to take out this water. ठीक आहे. And there is another way. तर एक ऑप्शन आहे की तुम्ही काय करणार, आणि हा एक बंदा आहे जो काय करतो, याला पण पाणी पाहिजे, पण याला पण पाणी पाहिजे, पण हा काय करतो, डायरेक्ट उडी मारतोय हा, आणि आतमध्ये जाऊन पाणी पितोय. ठीक आहे, हा इथं पडला तो आणि पाणी पितोय. आणि हा काय करतोय, बकेट पहिले बकेट टाकतोय, बकेटनं पाणी ओढतोय आणि पाणी पितोय. सो हु इज फास्टर हिअर? Who is faster here? The one who is using bucket, or the one who directly jumps into Vihir and drinks water? Directly jump into Veer. Right, directly jump into Vihir. So this directly jump is nothing but your array, कारण हा फास्टर आहे, आणि हा जो बकेट जो यूज करतोय ना, हा तुमचा कलेक्शन आहे. सो बकेट यूज करणं म्हणजेच युटिलिटी मेथड्स आहेत. कुठे आहेत त्या मेथड्स लिहिलं आपण? सो राईट, दिस या रेडीमेड मेथड म्हणजे युझिंग दिस बकेट. ओके, रेडीमेड मेथड्स म्हणजे युझिंग दिस बकेट, आणि डायरेक्टली उडी मारणं म्हणजे अरे मध्ये आपण जे डायरेक्ट आपण ज्यावेळेस अरे ए आर आर ऑफ आय झिरो असं करून या डायरेक्ट या एलिमेंट वर जो एखादा नंबर ऍड करत होतो आपण, राईट, समजा 100 नंबर ऍड करत होतो या झिरोथ इंडेक्सला, म्हणजे डायरेक्ट आपण या पाण्याला ऍक्सेस करणं, डायरेक्ट आपण या डेटा स्ट्रक्चरला ऍक्सेस करतो ज्यावेळेस आपण असा कोड लिहितो. पण इन्स्टेड ऑफ डुईंग धिस आपल्याकडे काही मेथड्स आहेत, युटिलिटी मेथड्स आहेत, ज्या कलेक्शन प्रोव्हाइड केल्यात. याचा अर्थ की तुम्ही बकेट यूज करतायत. ओके, सो यू अंडरस्टूड नाउ व्हाय धिस अरे इज फास्टर दॅन धिस कलेक्शन? बिकॉज कलेक्शन डायरेक्टली काम नाही करत. कलेक्शन काय करतं, कलेक्शनला माहिती पाणी तर खाली आहे, याला अरेला माहिती पाणी, अरे डायरेक्ट उडी मारणार, पाणी पिणार, बाहेर येणार. ठीक आहे, पण कलेक्शन वाला काय करणार, थोडंसं स्वच्छ राहणार, सोफिस्टिकेटेड, म्हणणार की इझी बनवणार. तर त्याने आपली लाईफ जी आहे इझी बनवली. तो म्हणणार की नाही, बकेट घेऊ, ते दोरी बांधू, बकेट विहिरीत टाकू, पाणी बाहेर काढू आणि नंतर पिऊ. तर एवढ्या प्रोसेसला थोडासा टाइम लागतो. ठीक आहे, एवढ्या प्रोसेसला थोडासा टाइम लागतो. पण हा टाइम जर कलेक्शन हे जे स्लो काम करतात ना, दॅट डझंट मॅटर, बिकॉज त्यांनी या टाईपचं कलेक्शन बनवलंय की मोस्ट ऑफ द ऍप्लिकेशन मध्ये हा जो परफॉर्मन्स इश्यू आहे ना, हा मॅटर करत नाही. मग कोणत्याही ऍप्लिकेशन तुम्ही, बँकिंग घ्या, हेल्थ केअर घ्या, टेलिकॉम घ्या, त्या ऍप्लिकेशन्स मध्ये कलेक्शन यूज होतच. ठीक आहे, वर्स्ट केस खूपच जास्त फास्ट ऍप्लिकेशन पाहिजे असेल तुम्हाला, जिथं टाइम, यू कॅनॉट सिम्पली वेस्ट टाइम अँड ऑल, इन दॅट केस ओनली दिस अरे विल बी युज्ड. ठीक आहे, आय होप यू गाईज गॉट द कन्सेप्ट ऑफ स्लोनेस. काय स्लो आणि काय, वाय, व्हॉट इज स्लो, वाय अरे इज फास्टर अँड वाय कलेक्शन इज स्लो. So this bucket you are not able to imagine right now in terms of collection, but we will imagine that, we will see that, and when once we execute some programs, no, at that time you will be able to understand it. ठीक आहे. Now, these are the main differences between array and collection. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला कधी कोणी विचारेल की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अरे अँड कलेक्शन, नो, तुम्ही एवढं सगळं चित्र त्याला एवढं सगळं सांगता आलं पाहिजे तुम्हाला.
ओके. देन तुम्हाला हे पण सांगता आलं पाहिजे की व्हाय कलेक्शन इज स्लोअर दॅन अरे. This weir wala example. Okay, you do not give this weir wala example. Just make sure that you are providing this ready-made method. We have already ready-made, as collection have developed some lot of ready-made methods on this data structure, so that is why it works little slow as compared to array. Okay, now let's see what exactly this collection is. What exactly this collection is. Collection. Okay, there are two things in collection framework. There are two collection names in collection framework. Okay, one is a collection विदाउट यस. इथं पहा यस नाही लिहिला म्हणजे हा कलेक्शन आहे. आणि दुसरा आहे कलेक्शन्स. ठीक आहे. कलेक्शन आणि कलेक्शन्स ह्या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या सेपरेट आहेत. कलेक्शन हा इंटरफेस आहे. कलेक्शन हा इंटरफेस आहे. व्हेरॅज कलेक्शन्स हा क्लास आहे. ठीक आहे. कलेक्शन नुसता विदाउट यस वाला इंटरफेस आहे. कलेक्शन हा क्लास आहे. ठीक आहे. हे आपण पाहणार आहोत पुन्हा अजून डिफरन्सेस. कलेक्शन क्लासला आपण इन डिटेल समजणार आहोत. ओके. नाव व्हॉट इज कलेक्शन. What is collection? Okay. What is array? Array is data structure used to store similar type of data. Similarly, what is collection? Collection, whenever we want to represent a group of entities or group of element into a single unit. Okay. When we want to represent group of entity or element into single unit, then we go for collection. ठीक आहे. म्हणजे सेम आहे ही डेफिनेशन आणि ही डेफिनेशन सेम आहे. वेन एव्हर वी वॉन्ट टू रिप्रेझेंट ग्रुप ऑफ एंटिटी ऑर एलिमेंट इंटू सिंगल युनिट. इथं काय असतं अरेला आपण कधी यूज करतो वेन एव्हर वी वॉन्ट टू रिप्रेझेंट अ ग्रुप ऑफ सिमिलर डेटा टाइप इंटू अ सिंगल एलिमेंट. म्हणजे या एसटीडी किंवा या ARR हा एक सिंगल एलिमेंट झाला. आणि त्याच्यामध्ये आपण एवढे सारे एंटिटीज आपण रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे. सेम आहे डेफिनेशन बट we have written it in a different way, words. Okay. When we want to represent a group of entity or element into a single unit, then we go for collection. Okay. म्हणजे जेव्हा आपल्याला मल्टिपल एलिमेंट्स रिप्रेझेंट करायचे असतात सिंगल एंटिटी मध्ये, तेव्हा आपण कलेक्शन या फ्रेमवर्कचा यूज करतो. ओके. ओके. नाउ वी डू हॅव लॉट ऑफ क्लासेस ऍज अ पार्ट ऑफ दिस कलेक्शन फ्रेमवर्क. आपल्याकडे वी हॅव अ ह्यूज कलेक्शन हायरार्की. Okay, we have huge collection hierarchy which we need to explore as a part of this. Okay, what we'll do no, we'll simply instead of directly going for a hierarchy and all, I'll show you guys one simple example. ठीक आहे. अरे तर आपण पाहिलाच आहे पण अरेच्या ऐवजी कलेक्शनचा यूज करून एक सिंपल एक्झाम्पल पाहून अँड देन विल गो हेड सो दॅट यू गाईज विल अंडरस्टँड की आपण नेमकं नक्की शिकणार काय आहोत. Okay, so have we created? No, we have not created. Yeah, we have created a collection. अगेन प्रोजेक्ट मध्ये काहीतरी लाल दाखवतं याचा अर्थ काहीतरी इश्यू आहे. बिल्ड पाथ मध्ये जा, राईट क्लिक करा. JRE याला सापडत नाहीये. इन्स्टॉल JRE अल्टरनेट JRE यूज करा, फिनिश करा. कारण आपल्याकडे 25 आहे तो यूज करा. ओके. नाव आय डू नॉट वांट दिस मॉड्यूल इन्फो. डिलीट इट. ओके. अँड राईट क्लिक, क्रिएट वन पॅकेज. कलेक्शन फ्रेमवर्क मध्ये एक आपण पॅकेज क्रिएट करतोय कॉम नावाचं. मी एक लिस्ट नावाचं एक पॅकेज क्रिएट करतोय कॉम डॉट लिस्ट. ठीक आहे. कारण याच्यामध्ये आपण लिस्ट वाले अप्लिकेशन प्रोग्राम लिहिणार आहेत.
मेक शुअर करा की क्लासचं नाव तुम्ही डेमो वगैरे काहीतरी यूज करतात आतमध्ये. अरे लिस्ट नावाचा पण एक क्लास आहे आपल्याकडे. ओके. नाव सी, अरे मध्ये आपण डिफरंट सिमिलर टाईपचा डेटा आपण ऍड करू शकत होतो. अरे लिस्ट, एक सिंपल मी एक अरे लिस्ट बनवतोय. ठीक आहे. एल इज इक्वल टू न्यू अरे लिस्ट. ओके. अँड नथिंग. या एल मध्ये आता जेव्हा आपण अरे यूज करत होतो, तर तुम्हाला माहिती असेल, whenever we were using this array, let me copy this. तर अरे मध्ये एलिमेंट ऍड करायचे होते तेव्हा आपण काय करत होतो, ए आर आर ऑफ 0 1 2 हे इंडेक्सेस देत होतो आपण. ठीक आहे. तसाच आपल्याकडे अरेलिस्ट नावाचा एक क्लास आहे. त्याच्यामध्ये आता हा अरेलिस्ट नावाचा क्लासचा आपण अरेलिस्टचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि या अरेलिस्ट मध्ये मला एलिमेंट्स ऍड करायचे जसे की एल डॉट. तर त्याच्यासाठी माझ्याकडे ऍड नावाची रेडीमेड एक मेथड आहे. तिथं काय करणार मी, इथं काही पण नाव ऍड करू शकतो मी, जसं की गाथा. ओके. आय कॅन ऍड स्ट्रिंग नेम. देन मी इथं अजून ऍड करू शकतो नंबर 1 2 3. ठीक आहे. पुन्हा मी या एल याच्यामध्ये अजून हेट्रोजिनियस डेटा ऍड करतो. मी पहा इथं कसं आपल्याला फक्त इंटिजरच ऍड करता येत होते, याच्यामध्ये आपण कोणत्याही टाईपचा डेटा ऍड करू शकतो. सॉरी. देन ऍड 56 एल लॉंग टाईपचा डेटा. ओके. 56 एल राईट. डझंट मॅटर, आय मीन काही एरर देत नाही तो आपल्याला. ओके. वी कॅन ऍड एनी नंबर ऑफ डेटा टाइप. ओके. कितीही डेटा आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. डझंट मॅटर की तुम्ही तुमची साईज काय आहे. सी 4 झाले. अँड देन अगेन रिपीटेड डेटा इज ऑल्सो अलाउड 8 10 वेळेस. ओके. यू कॅन ऍड एनी नंबर ऑफ एलिमेंट्स अँड एनी टाइप ऑफ डेटा ऍट ए टाइम. जसं की जर कॅर ऍड करायचं असेल आपल्याला, तर सिंगल याच्यात वी ऍड करतो मी. ठीक आहे. अरेला जेव्हा प्रिंट करायचं होतं, जेव्हा अरेज ला प्रिंट करायचं होतं त्यावेळेस आपण काय केलं होतं, एक फॉर लूप लिहिला होता, या अरेवर आयटरेट केला आणि एक एक एलिमेंट प्रिंट केला. बरोबर. ऍड करण्यासाठी आपण इंडेक्सेस दिले होते. ठीक आहे. आणि प्रिंट करण्यासाठी फॉर लूप लिहिला होता. इथं पहा, ऍड करण्यासाठी रेडीमेड ऍड नावाची मेथड आहे जी आपल्याला ऍड करून देते. तोच हा पॉइंट होता की प्रोव्हाइडेड विथ रेडीमेड मेथड्स. म्हणजे ह्या रेडीमेड मेथड्स, ऍड नावाची रेडीमेड मेथड आहे, यासारख्या खूप साऱ्या ऑलरेडी रेडीमेड मेथड्स दिलेल्या आहेत, त्या आपण यूज करू शकतो. जसं की ऍड ऑल, फॉर गेट मेथड, देन इटरेट, इज एम्प्टी, एम्प्टी आहे का नाही चेक करण्यासाठी, ह्या सगळ्या मेथड आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये. ठीक आहे. इथं पहा, इथं 5च एलिमेंट ऍड करू शकत होतो आपण. 6वा एलिमेंट ऍड केला तर अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड येत होता. इथं कितीही एलिमेंट ऍड करा, तुम्हाला कोणीच काय म्हणणार नाही. प्रिंट करण्यासाठी अरेला आपल्याला फॉर लूप लावावा लागत होता. फॉर लूप लावून एक एक एलिमेंट इटरेट करून, एक एक एलिमेंट इटरेट करून लागलं तिला, एक एक एलिमेंट इटरेट करून आपण तो प्रिंट करत होतो. व्हेरॅज कलेक्शनच्या केसमध्ये तसं नाहीये. सिम्पल सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन करा आणि हा एल ऑब्जेक्ट प्रिंट करा. ठीक आहे. एल ऑब्जेक्ट प्रिंट केल्यावर तुम्हाला काय भेटेल, ऑल द डेटा फ्रॉम दिस एल, लिस्ट टाईपचा डेटा भेटेल तुम्हाला. सी हिअर. ओके, वी हैव समथिंग, some error with the project. Yeah, this is correct, this is correct.
Okay. So there is something happened with our project. Okay. Some setup or something. See now. ओके सी हिअर आपण काय केलं सिम्पली या एएल ला प्रिंट केला आणि या एएल मध्ये सगळा डेटा जो काही डेटा होता तो डेटा आपल्याला कन्सोलवर प्रिंट झालाय राईट ऑल दिस डेटा गॉट प्रिंटेड ऑन कन्सोल ओके व्हेरॅज जर या सेम या अरेला प्रिंट करायचं असतं तर काय करायला लागलं असतं आपल्याला हा एवढा लूप लिहावा लागला असता सिम्पली इन ऑर्डर टू प्रिंट दिस आणि ऍड करायच्या वेळेस पण आपल्याला प्रत्येक इंडेक्स द्या ऍड करा इंडेक्स द्या ऍड करा समजा तुम्हाला जर माहित नसेल की तुम्ही जर समजा आपण विसरलो किंवा चुकून पण इथं जर तुम्ही इथं तीनच्या ऐवजी 5 इंडेक्स 6 इंडेक्स जर दिला तर तुमचा प्रोग्राम तिथंच ब्रेक होणार अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन येणार ठीक आहे तर पहा simple to add elements array takes this much efforts whereas if we work with a collection no so this array list is one of the implementing class of collection so if we work with collection no it provides lot of ready-made methods to work with collection and it makes our life easy ठीक आहे तर इथं पहा जो काय जे काय आपण पॉइंट्स इथं नोट केले होते सिमिलर आणि डिफरंट टाईपचा डेटा आपण कलेक्शन मध्ये युज करू शकतो अरे लिस्ट इज वन ऑफ द कलेक्शन तर त्याच्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या हेट्रोजिनियस टाईपचा डेटा पण ऍड केला आपण ओके ग्रोएबल इन नेचर आहे तुम्ही याच्यात कितीही एलिमेंट अजून एवढेच एलिमेंट ऍड करा तो म्हणणार नाही की बाबा तू ऑलरेडी एवढे एलिमेंट ऍड केले होते आता याच्यापेक्षा जास्त वाढवले तर याच्यामध्ये कधी एरर येणार नाही आपल्याला इंडेक्स आउट ऑफ बाउंड वाला सी किती झाले ओके नाउ व्हॉट इज दिस हा दिस इज व्हॉट नॉट अलाउड म्हणजे डेटा हाच आहे पण इंटिजर टाईपचाच नंबर आहे पण हा रिप्रेझेंट केलाय कॅपिटल इंटिजर या व्रॅपर क्लासमध्ये आपण उद्या वगैरे हा व्रॅपर क्लासेस एक्सप्लोर करू जर गरज पडली तर नाही तर वी विल हॅव अ सेपरेट सेशन ओके कलेक्शन इज डेव्हलप युज ऑन द बेस हा कलेक्शन काही डेटा स्ट्रक्चरचा युज करून डेव्हलप केलेले आहेत मग त्यांनी काय केले ज्यावेळेस डेव्हलप करते वेळेस त्यांना माहित होतं की यार अरे त्यांना माहित होतं अरे मध्ये काम करते वेळेस इटरेट करायला म्हणजे प्रिंट करण्यासाठी एवढं करायला लागतं ऍड करण्यासाठी या टाईपचे इंडेक्सेस आणि ऑल द्यावं लागतात मग त्यांनी काय केलं ज्यावेळेस कलेक्शन बनवलं ना तेव्हाच त्यांनी मेथड्स पण बनवल्या म्हटलं की ते म्हटले की यार आपल्याला डायरेक्ट उडी मारून प्यायचं नाहीये पाणी आपण काय करू मस्त पद्धतशीर बकेट बनवू जसं की मेथड्स बनवू आणि त्यांचा युज करून आपण कलेक्शन सोबत काम करू ओके विथ रिस्पेक्ट टू परफॉर्मन्स कलेक्शन आर नॉट दॅट गुड विथ रिस्पेक्ट टू परफॉर्मन्स म्हणजे पहा ऍड मेथड इंटरनली काय करते असे इंडेक्सेस घेऊनच काम करणार इंटरनली अरेच काम करणार ते ठीक आहे पण आपण काय केलं हे असं आतमध्ये डायरेक्ट आतमध्ये जाऊन कोर लेवलवर काम करण्यापेक्षा आपण म्हणलं की आम्ही एक ऍड मेथड लिहितो आणि बाकी तुम्हाला मध्ये जे करायचं ना काम ते तुम्ही काम करा जसं की इथं पहा हे ऍड एलिमेंट नावाची मेथड आहे इथं पहा हे नंतर इथं एलिमेंट डेटा नावाचा अरेच क्रिएट केला त्यांनी ऑब्जेक्ट टाईपचा आणि एलिमेंट डेटाच्या या इंडेक्सवर या पर्टिक्युलर इंडेक्सवर ते व्हॅल्यू ऍड करायले म्हणजे बॅकएंडला अरेच यूज होणार फक्त आपण त्याच्यावर व्रॅपर मेथड्स लिहिल्यात युटिलिटी मेथड्स लिहिल्या मग मेथड थ्रू जाणं इज लिटल स्लोअर दॅन डायरेक्टली जाणं ओके नाव व्हॉट इज द another point with respect to right these are the all advantages of collection framework we have over array ठीक आहे आली थोडीशी आयडिया काय शिकणार आहोत आपण शिकणार आहोत की जो काही डेटा आहे ना त्या डेटाला आपण कलेक्टिव्हली कसा यूज करायचा कलेक्टिव्हली कसा रिप्रेझेंट करायचा कलेक्टिव्हली कसा स्टोअर करायचा कलेक्टिव्हली कसं काम करायचं ओके नाव वी हॅव व्हेरियस कलेक्शन क्लासेस वी हॅव लॉट ऑफ कलेक्शन क्लासेस that we called as collection hierarchy which we are going to see in these sessions समजतंय गाइस काय बोलतोय मी Yes, sir. okay right now the moment we will keep this exploring okay day by day and you guys will have idea just make sure guys with you guys are practicing these things with me only
ठीक आहे, जे काही मी आपण करतोय ना त्याचं डेली प्रॅक्टिस करा, सो दॅट इट विल बी इझी फॉर यू. नाहीतर हा टॉपिक खूप मोठा आहे, एकदम लास्टला जाल तर काही समजणार नाही, शेवटी जाऊन प्रॅक्टिस कराल तर. ओके, नाव we need to understand, we need to see the collection hierarchy. We need to see the collection hierarchy. Let's use this paint this time, okay? So that we'll have this stored somewhere. Okay. Now we have collection hierarchy, and in collection hierarchy at the topmost we have something called as, okay. I want to use little. Okay. Now we have something called as collection. सगळ्यात टॉपला कलेक्शन असतो, याच्यावर पण एक इटरेबल, याच्यावर पण अजून एक इटरेबल इंटरफेस असतो, दॅट विल सी लेटर. ठीक आहे, कलेक्शन हायरार्की जशी एक्सेप्शनची हायरार्की होती की सगळ्यात टॉपला एक्सेप्शन होतं, देन त्याच्यानंतर रन टाइम एक्सेप्शन, कंपाइल टाइम एक्सेप्शन, एरर, त्या टाईपची हायरार्की आपल्याकडे Java has provided a hierarchy, and that is this. Okay, can I use this over here? Okay, now this is what collection hierarchy. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल इम्प्लिमेंटिंग इंटरफेसेस आहेत. ठीक आहे, एक इंटरफेस, दुसरा and तिसरा. Okay, now what is this? This one is your, this collection is your what? Interface. Okay, collection ha, see. Oh, come on. What is this? This is what your interface. ठीक आहे, प्रत्येकाच्या बाजूला मी इंटरफेस असेल तर आय लिहिल आणि क्लास असेल तर सी लिहिल. ओके, नाव कलेक्शन इज अवर इंटरफेस. नाव व्हॉट इज दिस? हा काय करतं, ट्रान्सपरन्सी देतं. ओके. ओके. ओके, सी. नाव कलेक्शन इज अ इंटरफेस, हा टॉपला असतो. या इंटरफेसचे तीन इम्प्लिमेंटिंग, सॉरी, तीन चाइल्ड इंटरफेसेस आहेत. या इंटरफेसचे तीन चाइल्ड इंटरफेसेस आहेत. वन इज लिस्ट. ठीक आहे, दुसरा आहे सेट, आणि तिसरा आहे क्यू. लिस्ट, सेट, क्यू, हे तिन्ही काय आहेत, इंटरफेसेस आहेत. व्हॉट आर दिस? दीज आर इंटरफेसेस. व्हॉट डज इट डू? ओके, तुमचं ऍक्च्युली दिस इज व्हॉट डार्कनेस आहे. आणि ओके, दिस इज व्हॉट युअर इंटरफेस सी. ओके, देन सी, आणि हा पण काय सी इंटरफेस आहे. नाव इच तर इंटर, सर येस, ते आहे येईल ना इंटरफेस साठी. सॉरी सॉरी, येस, आय, या, थँक गॉड समवन इज पेइंग अटेन्शन इन क्लास. Okay, so these are what? Interfaces. Okay. Now each interface have its own implementing classes. त्यांचे चाइल्ड क्लासेस इम्प्लिमेंटिंग क्लासेस आहेत. ठीक आहे. प्रत्येक इंटरफेसला त्यांचे चाइल्ड इम्प्लिमेंटिंग क्लासेस आहेत. जसं की लिस्ट मध्ये so you guys either write down this or make sure you have this stored somewhere. आत नाही तर माझ्यासोबत ड्रॉ करू शकत असाल तर ड्रॉ करा. Okay. Now this list has its implementing classes. First is array list. जो आपण आता पाहिला हा सी क्लास आहे हा. ठीक आहे, त्याच्यानंतर राहणार लिंक लिस्ट, याला LINKED, लिंक्ड लिस्ट, हा पण काय इम्प्लिमेंटिंग क्लास आहे. नंतर राहणार व्हेक्टर, अजून एक आहे व्हेक्टर क्लास. ठीक आहे, हा पण काय क्लास आहे. आणि या व्हेक्टरचा अजून एक चाइल्ड क्लास आहे ज्याचं नाव आहे स्टॅक.
सी हे जे डेटा स्ट्रक्चर पाहिलेत ना आपण, तेच आहे ते डेटा स्ट्रक्चर. या स्टॅकचा यूज करून स्टॅक नावाचा क्लास बनवला त्यांनी, आणि स्टॅकचे सगळे ऑपरेशन्स आपल्याला याच्यामध्ये प्रोव्हाइड केले. व्हेक्टरचे ऑपरेशन व्हेक्टरमध्ये प्रोव्हाइड केले. लिंक लिस्ट नावाचं डेटा स्ट्रक्चर आहे, त्याचा यूज करून लिंक लिस्ट क्रिएट केला आणि त्याचे ऑपरेशन्स इथं प्रोव्हाइड केले. ठीक आहे. अरे लिस्ट मध्ये अरे यूज केला इंटरनली, आणि हे ऑपरेशन प्रोव्हाइड केलेत आपल्याला अरेचे. ओके. नाव अगेन, in a set, we have various implementing classes and interfaces. We have various implementing classes and interfaces. Okay. So the implementing classes are, first is hash set. ठीक है, hash set. हा एक class आहे. This is what class. Then link hash set. Link hash set. ठीक है. हा पण एक class आहे. And at last we have something called as, okay, now this is class, and here we have something called as sorted set. हा आहे इंटरफेस. सॉर्टेड सेट हा आहे इंटरफेस. आणि सॉर्टेड सेटला एक इम्प्लिमेंटिंग क्लास आहे, त्याचं नाव आहे ट्री सेट. हा आहे क्लास. ओके. नाव these आर द टू मोस्ट वाइडली यूज कलेक्शन. लिस्ट आणि सेट हे खूप यूज होतात प्रोजेक्ट मध्ये. ठीक आहे. अँड वी आर गोइंग टू एक्सप्लोर ईच अँड एव्हरी क्लास इन डिटेल. अरे लिस्ट पाहणार आहोत, लिंक लिस्ट, व्हेक्टर स्टॅक, हॅश सेट, लिंक हॅश सेट, सॉर्टेड सेट आणि ट्री सेट, हे सगळे इंटरफेसेस आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर इथं आहे क्यू. ठीक आहे. क्यू जो आहे, क्यू मध्ये पण इम्प्लिमेंटिंग क्लासेस आहेत, याचे इंटरफेसेस आहेत. जसं की, ओके, क्यू मध्ये आय राईट इट हिअर. ठीक आहे. सगळ्यात पहिले क्यू मध्ये एक इंटरफेस आहे, त्याला म्हणतात डी क्यू. ओके. हा आहे इंटरफेस. देन देर इज समथिंग कॉल्ड एज प्रायोरिटी क्यू नावाचा एक क्लास आहे. प्रायोरिटी क्यू. प्रायोरिटी क्यू म्हणजे क्यू काय आहे? हा क्यू आपली जी लाईन असते ना, मंदिरातली लाईन. ओके. दॅट इज व्हॉट क्यू, कोणतीही लाईन. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये पण प्रायोरिटी कोणाला जास्त द्यायची अँड ऑल, त्या टाईपच्या गोष्टी आहेत तिथं. म्हणजे हा कुठे युज होतो? मेसेज ज्यावेळेस आपण एसएमएस सेंड करतो ना, मेसेज किंवा ईमेल, तर आपण काय करतो? एकानंतर एक एसएमएस सेंड करतो. तर आपल्याला वाटतं की पहिला जो एसएमएस सेंड केला ना, तो पहिले डिलिव्हर व्हायला पाहिजे. दुसरा जो एसएमएस सेंड केला तो सेकंड नंबरला. तिसरा जो सेंड केला तो 3 नंबरला डिलिव्हर व्हायला पाहिजे. तर त्याचं क्यू डेटा स्ट्रक्चर युज होतो. किंवा तुमच्या प्रिंटरमध्ये, ठीक आहे, प्रिंटरमध्ये तुम्ही पहिल्या डॉक्युमेंटला जी प्रिंट कमांड दिली, दुसऱ्या डॉक्युमेंटला दिली, तिसऱ्याला दिली, मग हे डॉक्युमेंट काय होतात? हे क्यू मध्ये जाऊन पडतात, प्रिंटरच्या क्यू मध्ये जाऊन पडतात, आणि एक एक या क्यू मधून बाहेर पडतात. तिथं हा क्यू डेटा स्ट्रक्चर युज होतो. ओके. नाव क्यू मध्ये एक आहे डी क्यू नावाचा एक इंटरफेस आहे. देन वी हॅव समथिंग कॉल्ड एज प्रायोरिटी क्यू नावाचा एक क्लास आहे. प्रायोरिटी क्यू नावाचा एक क्लास आहे. नाव डी क्यू चा एक चाइल्ड इंटरफेस, चाइल्ड क्लास आहे, ज्याला म्हणतात अरे क्यू. आणि दिस इज व्हॉट युअर क्लास. क्यू ला जास्त डिटेल मध्ये आपण पाहणार नाहीये, जेवढं नेसेसरी गरजेचं आहे तेवढंच पाहणार. पण हे दोन, आणि याच्यासोबत अजून एक मॅप आहे, त्या तीन क्लासेसला, त्या तीन क्लास कलेक्शनला खूप डिटेल मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर डीक्यू नावाचा इंटरफेस आहे, त्याचा एक चाइल्ड क्लास आहे अरे क्यू. नंतर प्रायोरिटी क्यू नावाचा अजून एक चाइल्ड क्लास आहे. ओके. देन देर इज समथिंग कॉल्ड एज ब्लॉकिंग क्यू. ब्लॉकिंग क्यू. ओके. देन देर इज समथिंग कॉल्ड एज ब्लॉकिंग क्यू नावाचा इंटरफेस. ओके. This is also interface, and this blocking queue interface has some child classes. Okay, child implementing classes. First one is array blocking queue.
आणि linked blocking queue. So if they will ask you, okay, what explain the hierarchy of collection framework, then त्यावेळेस तुम्हाला एवढं सगळं पाठ असलं पाहिजे. दीज आर द क्लासेस. एवढा सगळा रट्टा मारता आला पाहिजे तुम्हाला. हे 10 वेळेस काढून पहा, ड्रॉ करून पहा तुमच्या नोटबुकवर. ओके, मेक शुअर यू रिमेंबर इच अँड एव्हरी इंटरफेस नेम, क्लास नेम, आणि तुम्हाला हे पण माहित असलं पाहिजे कोणता इंटरफेस आहे, कोणता क्लास आहे. सुरुवातीला थोडंसं कन्फ्युजन होईल, पण नंतर क्लिअर होईल जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट इज युअर कम्प्लीट हायरार्की ऑफ कलेक्शन फ्रेमवर्क. All these whatever the hierarchy we have seen on the screen, this hierarchy. Okay, now, okay, so all this collection hierarchy which you guys are seeing on the screen, no, all the collection hierarchy which you guys are seeing on the screen, no, these are the single valued collection. Single valued what? कलेक्शन. सिंगल व्हॅल्यूड कलेक्शन म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलात तर या कलेक्शन मध्ये आपण एकच व्हॅल्यू ऍड करतोय. एकच व्हॅल्यू काय करतोय आपण? ऍड करतोय. तर म्हणून याला म्हणतात सिंगल व्हॅल्यूड कलेक्शन. आय होप यू गाईज हॅव this screenshot, or some you guys have taken this screenshot or drawn this with me so that it will be with you guys. Okay, this is what single valued collection. Now let me also take a screenshot, because every day we will be revising this thing, so I do not have to draw this. समजतंय काय बोलतोय मी? अच्छा, instead of screenshot I can simply save it, right? How dumb I am. Desktop collection. ठीक आहे, डेस्कटॉपवर कलेक्शन म्हणून स्टोअर केलं. नाव these are what single valued collection. These are what single valued collection, जे आता आपण पाहिले those were single valued collection. Now आपली अजून एक रिक्वायरमेंट असते. ओके, वी डू हॅव सच रिक्वायरमेंट्स वेअर वी नीड टू स्टोअर डेटा इन द फॉर्म ऑफ की व्हॅल्यू पेअर. की व्हॅल्यू पेअर मध्ये पण आपल्याला डेटा स्टोअर करायचा असतो. जसं की म्हणजे तुमचा रोल नंबर, ओके, आणि व्हॅल्यू म्हणजे नाव. सो दिस इज व्हॉट की आणि ही व्हॅल्यू. मग या टाईपचा डेटा पण आपल्याला स्टोअर करावा लागतो. अँड टू रिप्रेझेंट सच टाईप ऑफ डेटा वी हॅव समथिंग कॉल्ड ॲज मॅप इंटरफेस. ठीक आहे. या मॅपला सेपरेट का आपण शिकतोय? कारण हा मॅप जो आहे ना, हा कलेक्शन फ्रेमवर्कचा पार्ट नाहीये, कलेक्शन इंटरफेसचा चाइल्ड क्लास नाहीये हा. म्हणून हा सेपरेट एक हायरार्की आहे, पण याला पण आपल्याला खूप डिटेल मध्ये शिकणार आहोत आपण. सो देर इज समथिंग कॉल्ड ॲज मॅप इंटरफेस विच इज यूज टू रिप्रेझेंट डेटा इन द फॉर्म ऑफ की व्हॅल्यू पेअर. which is used to represent the data in the form of key value pair. Okay, now this map itself is an interface, and it has several child interfaces and implementing classes. Okay, so this map has one hash map which is very famous class. याला खूप डिटेल मध्ये पाहायचं आहे आपल्याला. खूप डिटेल म्हणजे मोस्टली 2 ते 3 दिवस फक्त हॅश मॅप समजण्यालाच जातील आपले. हा आहे सी क्लास. Then there is something called as linked hash map, linked, linked hash map. हा पण एक क्लास आहे, याला पण डिटेल मध्ये पाहणार आहोत. देन देर इज समथिंग कॉल्ड एज सॉर्टेड मॅप. ठीक आहे, सॉर्टेड मॅप जसं की लिस्टची आणि याची हायरार्की सेम आहे ऑलमोस्ट, फक्त नाव वेगळे आहेत. सॉर्टेड मॅप हा काय इंटरफेस आहे? लिस्ट मध्ये, सॉरी, सेट मध्ये सॉर्टेड सॉर्टेड सेट नावाचा इंटरफेस होता. मॅप मध्ये सॉर्टेड मॅप नावाचा इंटरफेस आहे, आणि याचा चाइल्ड क्लास आहे ट्री मॅप. याचा चाइल्ड क्लास आहे ट्री मॅप. वन मोर क्लास इज देअर, वन मोर चाइल्ड क्लास इज देअर, दॅट इज समथिंग कॉल्ड एज हॅश टेबल. ओके, विच इज ऑल्सो लिगसी क्लास. मी इथे लिहितो त्याला.
हॅश टेबल नावाचा एक क्लास आहे, तो क्लास आहे. ओके, दिस इज वन इज अ क्लास. ओके, नाव दिस इज व्हॉट इज हायरार्की ऑफ मॅप इंटरफेस. अजून त्याच्यामध्ये कॉन्करंट हॅश मॅप वगैरे नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत, त्या आपण पाहणार आहोत ज्यावेळेस आपण मॅप चालू करू. कॉन्करंट हॅश मॅप का असतो, का आलाय, अँड ऑल दोज थिंग्स. नो, देर आर लॉट ऑफ न्यू थिंग्स आर देअर इन द मॅप hierarchy. That hierarchy, that those things we are going to explore. ठीक है. So this is what is map. What is map? Map is a key valued collection. Key valued collection. Okay. Whereas whatever the other hierarchy we have seen, that is what single valued hierarchy. That is what single valued hierarchy. See this. याच्यामध्ये आपण सिंगल व्हॅल्यूड डेटा स्टोअर करू शकतो. वेअर ॲज मॅप मध्ये आपण की व्हॅल्यू पेअर मध्ये डेटा स्टोअर करू शकतो. की व्हॅल्यू पेअर मध्ये म्हणजे रोल नंबर की राहणार, नेम व्हॅल्यू राहणार. ठीक आहे. तर जेव्हा कधी आपल्याला की व्हॅल्यू पेअरचा डेटा स्टोअर करायचा असतो, रिप्रेझेंट करायचा असतो, त्यावेळेस आपण मॅप यूज करणार. जेव्हा कधी आपल्याला सिंगल व्हॅल्यूड डेटा रिप्रेझेंट करायचा असतो, त्यावेळेस आपण कलेक्शन यूज करणार, लिस्ट, सेट और क्यू. ठीक आहे. समजतंय काय बोललो मी आज? आज जे काही आपण पाहलो, डिड यू गाइज गेट ऑल दिस थिंग्स? Or if you guys, do you guys have any doubts, guys? नो सर. नाही समजलं काही? समजलं सर. Okay, great. We'll stop here. We'll continue tomorrow.